श्री गुरुचरित्र अध्याय 11. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक शिष्य सिद्धयोगींना विचारतो, हे कृपामूर्ती स्वामी, यानंतर पुढे श्रीपाद श्री वल्लभानंतर अवतार कसा झाला तो इतिहास आम्हाला सविस्तर सांगा. सिद्धयोगी म्हणाले, हे वत्सा ऐक. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार कसा झाला आणि त्यापूर्वीची ब्राह्मण स्त्रीची कथा तर तू ऐकलीच आहेस. ती स्त्री गुरूंच्या उपदेशाने शंकराची शनिप्रदोष पूजा करत होती, परंतु अंतकाळात तिच्या मनात पुत्राविषयी वासना शिल्लक राहिल्याने त्याच स्थितीत ती मरण पावली. त्या वासनेमुळे पुढे तिचा पुनर्जन्म उत्तर देशातील कारंज नगरामध्ये झाला. तेथे ती वाजसनेय शाखेच्या एका उत्तम ब्राह्मण कुळात जन्माला आली. तिचे कुंडली पाहून तिचं नाव अंबाभवानी असं ठेवलं गेलं. तिचे मातापिता अतिशय प्रेमाने तिचा सांभाळ करू लागले. आई वडिलांच्या घरी ती मुलगी मोठी झाली. ती अत्यंत लागवी व प्रेमळ होती. योग्य वय झाल्यानंतर त्यांनी मोठ्या उत्साहाने तिचा विवाह त्याच गावातील एका सुवैद्य ब्राह्मणाशी करून दिला. तो ब्राह्मण अत्यंत सदाचारी आणि शिवभक्त होता. त्याचं नाव माधव होतं. त्याला आईवडिलांनी अत्यंत प्रेमाने आपली कन्यादान दिली. त्या माधव ब्राह्मणाच्या घरी अंबाबाई उत्तम आचारविचाराने राहू लागली. पूर्वजन्माच्या संस्कारामुळे तिची ओढ ईश्वर पूजेकडे जास्त होती. ते दोघे पतिपत्नी एका विचाराने ईश्वराची भक्ती करू लागले. ते अत्यंत आनंदाने आणि भक्तिभावाने शिवप्रदोष व्रत करत असत. शनिवारी येणाऱ्या त्रयोदशीला ते विशेष पूजा करत. काही वर्षांनी ती 16 वर्षांची झाली असता ती गरोदर राहिली. 3ऱ्या आणि 5व्या महिन्यात तिचे डोहाळे जेवण उत्साहाने केले गेले. तिला अत्यंत अलौकिक डोहाळे लागले होते. ती स्वतः मुखाने ब्रह्मज्ञान बोलू लागली होती. अशा प्रकारे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर एका शुभ दिवशी ती प्रसूत झाली. सुंदर पुत्र जन्माला आल्यामुळे माता पित्याला अपार आनंद झाला. जन्माला आल्याबरोबरच त्या नवजात बाळाने नेहमीसारखं न रडता ओंकार या अलौकिक शब्दाचा उच्चार केला. हे नवल पाहून आजूबाजूचे लोक थक्क झाले. माधव ब्राह्मणाने बाळाचे धार्मिक विधी केले आणि ब्राह्मणांना दानदक्षिणा दिली. ज्योतिषांनी बाळाची वेळ आणि जन्माची लक्षणे पाहिली. ज्योतिषांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, हा बाळ अत्यंत शुभ मुहूर्तावर जन्माला आला आहे. हा मुलगा पुढे मोठा ऋषी होईल आणि संपूर्ण जगाचा गुरु बनेल. या बाळाचा कृपाप्रसाद ज्याला लाभेल तो जगद्वंद होईल. याचे बोलणे त्रिकालाबाधी सत्य ठरेल. याचे पाय चिंतामणीसारखे सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत. हे श्रेष्ठ ब्राह्मणा ऐक. अष्टसिद्धी याच्या दारात सदैव सेवेसाठी उभ्या राहतील आणि नवविधी याच्या घरात वास करतील. याला संसार, पत्नी किंवा मुले असणार नाहीत. हा संपूर्ण त्रिभुवनात पूजनीय होईल. याच्या केवळ दर्शनाने महापापी लोकही पवित्र होतील. हे निश्चित समज. हा कोणी सामान्य बालक नसून साक्षात अवतार पुरुष आहे. याची आम्हाला खात्री वाटते. मनात शंका बाळगू नका. असं सांगून ज्योतिषांनी त्या बाळाला नमस्कार केला. असे सांगून ज्योतिषी निघून गेले. आई वडील आनंदाने न्हावून निघाले. परंतु बाळाला कोणाची नजर लागू नये म्हणून ते त्याचे दृष्ट काढू लागले. जन्मताच बाळ ओंकार जपतं. ही बातमी संपूर्ण नगरात पसरली. सर्व लोक हे आश्चर्य पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी गोळा झाले. नगरातील लोक, नातेवाईक आणि मित्र या विलक्षण बाळाला पाहण्यास येऊ लागले. पण नजर लागण्याच्या भीतीने आईने त्याला कोणालाही फारसं दाखवलं नाही. आई वडील मायेच्या मोहामुळे विचार करू लागले की बाळाला नजर कशी लागेल, म्हणून ते त्याला मंत्रवून अंगारा लावत आणि काळ्या दोऱ्याने रक्षाताईत बांधत. जो स्वतः साक्षात परमात्मा आहे त्याला कोणाची बरं नजर लागणार. पण लौकिक जगाच्या पद्धतीनुसार आई वडील त्याचं रक्षण करत होते. असेच दिवस जात असताना 10 दिवस पूर्ण झाल्यावर 11व्या दिवशी वडिलांनी बाळाचं नामकरण संस्कार बारसं केलं. त्याचे जन्मगाव शालग्रामदेव असे ठेवले. परंतु व्यवहारासाठी आणि धर्मकार्यासाठी त्याचं नाव नरहरी असं ठेवण्यात आलं. बाळावर सर्वांचे अथांग प्रेम होतं. त्याचा सांभाळ खूप प्रेमाने केला जात होता. पण आई नवऱ्याला म्हणाली, माझं दूध या बाळाला पुरत नाही. तिनं पतीला सांगितलं, बाळाला पाजण्यासाठी दूध कमी पडत आहे तर दुसऱ्या एखाद्या स्त्रीची व्यवस्था करा किंवा एखादी शेळी तरी आणा, कारण माझ्या दुधाने याची भूक भागत नाही. हे ऐकून ते बाळ हसले आणि त्याने आपल्या उजव्या हाताने आईच्या स्तनाला स्पर्श केला.
बाळाचा हात लागताच आईच्या स्तनातून दुधाच्या 32 धारा वाहू लागल्या. तिचे वस्त्र भिजून ते दूध जमिनीवर वाहू लागले. ते पाहून आईवडील चकित झाले. त्यांनी हा अलौकिक गुण गुप्त ठेवला आणि बाळाच्या चरणी नमस्कार करून आईने त्याला खेळवू लागली. आईने बाळाला पाळण्यात निजवून आनंदाने अंगाई गायली. पण बाळ पाळण्यात राहतच नसे. तो नेहमी जमिनीवरच खेळत राहायचा. बाळ 1 वर्षाचा झाला तरी तो कोणाशीच बोलत नव्हता. आईने बाळाला बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो फक्त ओंकार एवढाच शब्द बोलायचा. त्यामुळे आईच्या मनात चिंता निर्माण झाली की आपला मुलगा मुका तर होणार नाही ना. तिने विद्वानांना आणि ज्योतिषांना विचारलं, हा बोलत का नाही? यावर काही विशेष उपाय आहे का? ज्योतिषांनी सांगितलं, कुलदेवतेची आराधना करा, रविवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला आणि 3 वेळा अन्नदान करा. काही लोक चेष्टेने म्हणायचे, हा मुका होईल, याला चांगल्या पद्धतीनं बोलायला शिकवा, मग हा बोलायला शिकेल. पण बाळ फक्त हसून ओंकार म्हणायचा. त्या व्यतिरिक्त काहीच बोलायचं नाही. सर्व लोक हा फक्त ओंकारच कसा म्हणतो म्हणून आश्चर्यचकित व्हायचं. काही समजूतदार लोक म्हणाले, हे मोठं नव्याला आहे, याला सर्व समजतं, हा सर्वांचं बोलणं कान देऊन ऐकतो, पण कोणत्या कारणामुळे हा स्वतःहून बोलत नाही हेच समजत नाही. काहीही केलं तरी मुलगा बोलत नव्हता. आई वडील काळजीत पडले. बघता बघता मुलाला 7 वर्ष पूर्ण झाली आणि तो दैवयोगाने मुकाच राहिला असं वाटू लागलं. मुलगा 7 वर्षाचा झाल्यानंतर तो मुंजीच्या योग्य झाला. आई वडिलांनी ब्राह्मणांना विचारलं की मुलगा बोलत नाही तर आता याची मुंज कशी करावी? ब्राह्मणांनी सांगितलं, ब्राह्मण कुळात जन्म घेतल्यावर संस्कार करणं आवश्यक आहे. 8वे वर्ष उजाडण्यापूर्वी मुंज झालीच पाहिजे. आई वडील चिंता करू लागले. हा तर मुका आहे, याला गुरुमंत्र कसा उपदेशावा? देवा, आमच्या नशिबात हे काय लिहून ठेवलं आहेस? आम्ही इतकी शंकराची आणि गौरीची भक्ती केली, प्रदोष व्रत केले, पण आमचं मूल मुक कसं निघालं? असं म्हणून आई दुःख करू लागली. जेव्हा आई अशा प्रकारे अतोनात दुःख करू लागले तेव्हा तो लहान बाळ तिच्या जवळ आला आणि तिचे सांत्वन करू लागला. तो घरात गेला आणि लोखंडाचा एक जड पहार घेऊन आला. त्याने त्या लोखंडाला हाताने स्पर्श करतात त्याचे रूपांतर शुद्ध 52 कशी सोन्यात झालं. त्याने ते सोनं आईला आणून दिलं. तिला अतोनात आश्चर्य वाटले. तिने लगेच पतीला बोलवून तो चमत्कार दाखवला. त्यांनी ही गोष्ट देखील गुप्त ठेवली आणि बाळाला घराच्या आत नेलं. त्याची ही दिव्य लीला पाहण्यासाठी त्यांनी त्याच्या हातात आणखीन थोडं लोखंड दिलं. स्वामींनी बाळाने आपल्या अमृतदृष्टीने त्या लोखंडाकडे पाहतात त्याचंही सोनं झालं. आता आई वडिलांना खात्री पटली की हा नक्कीच कोणीतरी अत्यंत महान पुरुष आहे. मग मुलाला जवळ घेऊन त्याला मिठी मारून आई वडील विनंती करू लागले, तू आमच्या कुळाचा उद्धार करणारा कुळदीपक आणि महान पुरुष आहे. तुझ्यामुळे आम्हाला सर्वस्व मिळालं, पण आम्ही तुला कधी बोलताना ऐकलं नाही. आम्ही अज्ञानाच्या मायेत अडकल्यामुळे तुला आजवर मुका समजत होतो. हे पुत्रा, आमच्या मनातील इच्छा तू पूर्ण कर. आम्हाला तुझे बोबडे बोल ऐकायचं आहे. त्यावेळी बाळाने हसऱ्या चेहऱ्याने आपल्या गळ्याभोवती जणू जानवे असल्यासारखं आणि कमरेला मुंजीला मेखला बांधल्यासारखे खून करून आईला दाखवली. बाळाने आनंदाने खानाखुना करून आईला सुचवलं की माझी मुंज करा. माझी मुंज होताच मला सर्व बोलता येईल. हे समजताच आईवडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी विद्वान ज्योतिषांना बोलवून मुंजीचा मुहूर्त काढला आणि सर्व तयारी केली. त्यांनी खूप मोठी तयारी केली. रत्नखचित अलंकार आणले. पुत्रप्रेमापोटी ते अत्यंत थाटामाटात हा समारंभ करू लागले. 4ही वेदांचे जाणकार ब्राह्मण आले. शास्त्राप्रमाणे आणि वेदोत्तर पद्धतीने विधी सुरू झाले. सर्व नातेवाईक आप्तेष्ट गणिगत गोळा झाले. वेगवेगळ्या प्रकारची सजावट करून भव्य मंडप उभारला गेला. माधव ब्राह्मण आनंदाने भरपूर पैसा खर्च करत होता. नगरातील लोक आश्चर्यचकित होऊन म्हणत होते, हा मुलगा तर मुका आहे, तरी याच्यासाठी एवढी मोठी तयारी? या ब्राह्मणाला वेड लागले का काय? हा आपला पैसा का वाया घालवत आहे? एवढा खर्च करून हा मुंजीचा विधी तर करत आहे, पण हा मुलगा गायत्री मंत्राचाच उपदेश कसा घेणार आणि पुढचं आचरण कसं करणार? काही स्वार्थी लोक म्हणाले, काहीही असो, आपल्याला काय, आपल्याला उत्तम जेवण, दक्षिणा आणि वस्त्र मिळतात ना, त्याच्या मंत्राशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. लोक अशा प्रकारे वेगवेगळ्या चर्चा करत होते.
पण आईवडिलांना मात्र परम आनंद झाला होता. त्यांनी कुलदेवतेची आणि देवदेवक विधींची पूर्ण तयारी केली. दुसऱ्या दिवशी बाळाचे जावळ झालं. त्यानंतर भोजन झालं आणि पुन्हा मंगल स्नान घालून बाळाला जानवे धारण करून दिले गेले. मंत्रोच्चारात जानवे धारण केल्यावर मुंजीच्या वेळी आईसोबत शेवटचं एकत्र जेवण करण्यासाठी आई त्याला घराच्या आत घेऊन गेली. आईसोबत जेवत असताना त्याने एकाग्र भावाने तिचा निरोप घेतला आणि आता माझे मौजी बंधन करा असं सांगून तो वडिलांजवळ आला. शास्त्राप्रमाणे त्या बालकाची मुंज झाली. जसा मुख्य शुभ मुहूर्त आला तसा वडिलांनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश देण्यास सुरुवात केली. वडिलांनी जेव्हा गायत्री मंत्राचा उपदेश दिला तेव्हा बाळाने तो मंत्र मनातल्या मनात म्हटला. त्याने तो बाहेर कोणाला ऐकू जाईल असा स्पष्ट उच्चारलाच नाही. गुरुमंत्राचा विधी पूर्ण झाल्यावर मुंज मुलाची पहिली भिक्षा देण्यासाठी आई पुढे आली. तिने त्याला सुंदर वस्त्रे आणि रत्नांचा अलंकार भिक्षा म्हणून दिलं. आईकडून पहिली भिक्षा हातात घेताच आईने आशीर्वाद दिला आणि चमत्कार पहा, तो मुका असलेला बाळ थेट ऋग्वेदातील मंत्रांचा स्पष्ट उच्चार करू लागला आणि आचारधर्माचे नियम सांगू लागला. आईने जेव्हा दुसरी भिक्षा दिली तेव्हा बाळाने यजुर्वेदाचे कठीण मंत्र म्हणायला सुरुवात केली. हे पाहून उपस्थित असलेले सर्व लोक थक्क झाले आणि त्यांनी बाळासमोर नतमस्तक होऊन माना झुकवल्या. आईने तिसरी भिक्षा देताच बाळाने सामवेदाचे मधुर गायन सुरू केले. अशा प्रकारे त्यांनी तिन्ही वेदांचे उत्तम ज्ञान प्रकट केले. संपूर्ण सभा थक्क झाली. वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. जो मुलगा कालपर्यंत एक शब्दही बोलत नव्हता तो आता 4ही वेद बोलत आहे. लोक म्हणू लागले, हा नक्कीच साक्षात ईश्वर आहे. याला कोणी सामान्य माणूस नाही म्हणू शकत. हा देवाचाच अवतार आहे असं म्हणून सर्वजण त्याला जगद्गुरू मानून नमस्कार करू लागले. एवढ्यात तो बालक आपल्या आईला म्हणाला, आई ऐक, तूच आता मला उपदेश केला आहेस की मी भिक्षा मागून राहावे. तू जे शब्द कधीही खोटं ठरू शकत नाही. म्हणून मी आता ठरवलंय की मी सर्व तीर्थक्षेत्रांचा प्रवास करण्यासाठी निघणार आहे. तू मला त्वरित निरोप दे. माझा आता ब्रह्मचर्य आश्रम सुरू झाला आहे. घरोघरी भिक्षा मागणं आणि मनापासून वेदांचा अभ्यास करणं हेच माझं कर्तव्य आहे. आपल्या लहान मुलाचे हे वैराग्याचे शब्द ऐकून आईला प्रचंड दुःख झालं. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि दुःखाच्या वेगाने बेशुद्ध पडली. काही वेळ शांत पडल्यावर शुद्धीवर येऊन ती अतोनात रडू लागली. ती म्हणाली, माझा मुलगा मोठा होऊन माझं रक्षण करेल, हीच माझी मोठी आशा होती. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. तू आजवर आमच्याशी बोलत नव्हतास कारण तुझ्या मनात हेच चाललं होतं का? तू स्वतःला उगाच मुके म्हणून घेत होतास का? आम्ही कधी तुझं बोलणं ऐकलं नव्हतं. आज ऐकलं तर आनंद होण्याऐवजी दुःख मिळत आहे. आमची ईश्वर पूजा यशस्वी झाली म्हणून आम्ही किती आनंदात होतो. पण अशा प्रकारे ती माऊली आपल्या मुलाला मिठी मारून रडू लागली आणि माझ्यावर दया करा, मला सोडून जाऊ नका अशी याचना करू लागली. आईचं बोलणं ऐकून त्या बालकाने तिला अत्यंत उच्च दर्जाचे ब्रह्मज्ञान सांगितले. तो म्हणाला, हे माते, माझ्यासाठी मनात अजिबात दुःख करू नकोस. तुला पुढे आणखीन 4 पुत्र होतील हे निश्चित समज. ते तुझी सर्व प्रकारची मनापासून सेवा करतील. तू पूर्वजन्मी शंकराची खूप आराधना केली होती. असं म्हणून बालकाने आईच्या डोक्यावर आपला हात ठेवला. त्याचबरोबर आईला तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले. पूर्वजन्मीचा सर्व इतिहास आठवताच ती चकित झाली. तिला समजलं की हा बालक दुसरा कोणी नसून पूर्वजन्मात तिला दिलेला श्रीपाद श्री वल्लभ हाच तो दिलेला शब्द पाळण्यासाठी ते इथे आलेले आहेत. तिला मुलाच्या ठिकाणी साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे रूप दिसू लागले. हे पाहून आईने तत्काळ त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. श्री गुरूंनी तिला प्रेमानं उठवलं आणि सांगितलं, ही गुप्त गोष्ट मनातच ठेव. हे ज्ञानवंती माते, हे रहस्य कुणाला सांगू नकोस. आम्ही मूळचे संन्यासी आहोत. संसारापासून अलिप्त आहोत. आम्हाला जगाच्या कल्याणासाठी धर्मरक्षणासाठी तीर्थयात्रा करणं आवश्यक आहे असं सांगून त्यांनी मातेला निरोप दिला. अशा प्रकारे गुरुमूर्ती नरहरींनी आपल्या आईला प्रेमाने आणि नम्रतेने समजावून सांगितलं. पण आई पुन्हा एकदा मुलाला काय विनंती करते ते श्रोत्यांनो एकाग्र चित्ताने ऐका. आई त्यावेळी म्हणाली, हे पुत्रा, तू जर मला सोडून निघून गेलास तर मी तुझ्याविना कशी जगू? मी पुन्हा तुला कधी पाहू शकणार नाही का? एवढ्या लहान वयात संन्यास घेणं शास्त्र संमत देत नाही. धर्मशास्त्रात सांगितलं आहे की माणसाने 4ही आश्रमांचे टप्प्याटप्प्याने पालन करावे.
पहिली 12 वर्ष ब्रह्मचर्य पाळावे, त्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारावा जो सर्वश्रेष्ठ आहे, त्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारावा ज्याने अपार पुण्य मिळते. गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमांचा आधार असल्याने मुख्य आहे, तो पूर्ण केल्यावर शेवटी संन्यास घ्यावा असा धर्मशास्त्राचा नियम आहे. आधी ब्रह्मचर्य पाळून वेदांचे अध्ययन करावे, नंतर विवाह करून गृहस्थ व्हावे आणि पुत्रांचं सुख पाहावे, यज्ञ व सत्कर्म करावीत आणि त्यानंतरच संन्यास घेणं न्याय्य ठरेल. लहानपणीच थेट संन्यास घेणं अयोग्य आहे. सर्व सांसारिक कर्तव्य पूर्ण करून वासना शांत झाल्यावरच तपासाठी व संन्यासासाठी जावं, हाच एक मुख्य मार्ग आहे. आईचे हे शास्त्रोक्त बोलणे ऐकून श्री गुरूंनी तिला जे परमतत्वज्ञान सांगितले ते आता सिद्धमुनी नामधारकांना सांगत आहेत, ते तू चांगल्या मनाने ऐक. गंगाधराचा पुत्र सर्वांना नम्रपणे विनंती करतो की हे श्रोत्यांनो, श्री गुरुचरित्रातला हा पवित्र विस्तार पुढे काय झाला ते प्रेमाने ऐका. सिद्ध योगी नामधारकाला सांगतात की पुढे जी अत्यंत अपूर्व गोष्ट घडली तीच गोष्ट सरस्वती गंगाधर मराठी भाषेत ओवीबद्ध करून सांगत आहेत. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अमृतात परमकथा देणाऱ्या कल्पतरूमध्ये श्री नरसिंह सरस्वती यांच्या चरित्रात सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील श्री गुरु नरहरींच्या बाललीलांचे वर्णन करणारा 11वा अध्याय येथेच पूर्ण होत आहे. हा अध्याय श्री दत्तगुरूंच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.